नमस्कार. कशात? 12वीचा रिझल्ट लागलाय आणि असा लागलाय की भल्या भल्यांना घाम फुटले. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हे जे यावर्षी 12वीला होते का, तेच 2 वर्षापूर्वी जेव्हा ते 10वीला होते, यांना ना 85-90% असे पडले होते की जस्ट एक बाजारामध्ये ना काय भजे विकले जाते एकदम आरामात. पण जेव्हा या वेळेस जे पेपर झाले तर 12वीचे सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉप मुक्त मी होता, पूर्ण नाही झालं, बऱ्याचशा ठिकाणावर चालले आपल्याला बघण्यात आलं, पण बऱ्यापैकी स्ट्रिक्ट झालं होतं. 10वीचा निकाल सुद्धा तुम्ही जर का या भ्रमात असताल की नाही 10वीची पेपर तर असेच झाले, 10वीचा निकाल सुद्धा एवढा स्ट्रिक्ट लागणार नाही. तुम्ही सुद्धा बघताल आणि माझा व्हिडिओ बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा नंतर की 10वीचा रिझल्ट सुद्धा. म्हणजे यावेळेस जेव्हा नातेवाईकाचे स्टेटस बघायचो काही 75, 85, 90 असे आरामात पडले होते. म्हणजे हुशार तर होते विद्यार्थी, त्या नो डाऊट, पण कॉपी थोडीफार कोण चालली आणि अशी चालली की बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती इन्क्रीज झाली होती. पण 12वीचे पेपर एवढे स्ट्रिक्ट झाले, 45, 50, 60, 70 हे फार जनरली आपल्याला बघण्यात आलं. रिझल्ट आपण बघितलं तर मुलींचा रिझल्ट ऍज एक्सपेक्टेड जास्त होताच, पण पासिंग पर्सेंट ओव्हरऑल जे पासिंग पर्सेंटेज आहे ते बऱ्यापैकी घटलाय. निकाल बऱ्याचशा तालुक्याच्या जिल्ह्यांमध्ये निकाल घटला आणि 10वीचा निकाल आता 10-15 तारखेला लागणार होते, अजून 7-8 दिवस आहे समजा. तुम्ही फक्त इमॅजिन करा की 12वीचे जर हे आले तर 10वीचं कसं असेल. कारण 12वीमध्ये तरी सगळ्यांना आपले ऑप्शन असतात, म्हणजे ही स्ट्रीम घ्यायची, ती स्ट्रीम घ्यायची वगैरे वगैरे. पण 10वीचे पेपर मी स्वतः जेव्हा माझ्यासमोर काही पेपर चेक झाले, आमच्या सरांनी शाळेमध्ये जेव्हा पेपर चेक केले, मी 1-2 पेपर बघितले चेक कसे होतात. मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणजे विषय न्यायचे पेपर होते, विषयाचे लँग्वेज पेपर्स. विद्यार्थ्यांनी खरं काही मनात जे ते लिहित दिले. म्हणजे इंस्टाग्राम, सोशल मीडियावर बघायचं की पेपर कुछ भी भर के आलं, तर असं त्यांनी खरंच फॉलो केलंय, काही पण येऊन आले. म्हणजे त्या विद्यार्थ्याला सुद्धा कळलं की नाही काय माहिती त्यांनी काय लिहिले. जर का आता त्याचा पेपर त्याच्याकडे दिला, त्याला म्हटलं ना वाचून दाखव, त्याला म्हणलं ना वाचून दाखव, तर त्याला सुद्धा वाचता येणार नाही का तसं. असा पेपर लिहिलाय. सरांना तर लांबच राहिलो की काय लिहिले. मार्क देताना सुद्धा सर लोकांनी एवढं हात असं मोकळे सोडून मार्क दिलेत ना, मी सांगतो तुम्हाला. पण काही ठिकाणी असं होतं की विद्यार्थ्यांनी काहीच नाही केलंय, तर मग शिक्षक सुद्धा मार्क देऊ शकत नाही. तुम्हाला हे सगळं रिझल्ट नाही, सगळी गोष्ट, हे सगळं गांभीर्य तुम्ही जे म्हणतो ना एक शब्द, तो तुम्हाला बघायला भेटणार रिझल्टच्या दिवशी. त्याच्यामुळं आता देवाला प्रार्थना करा चांगला रिझल्ट यावा म्हणून. बाकी हा निकाल, या निकालावर तुमचं आयुष्य काही ठरलेलं नसतं. ऑल द बेस्ट. तुम्हाला गरजेचे आशीर्वाद देवाचे विशेष तुम्हाला गरजेचं आहे. बाकी या निकाल खराब आला सुद्धा तरी त्यामुळे न खचून जातात, जिद्दीने लढा. 10वीवर किंवा 12वीवर या 2 पेपरवर तुमचं आयुष्य डिपेंड आहे असं काही नसतं. सीईटी असो, इतर स्पर्धा परीक्षा असो, किंवा नंतर काही जर का उद्योग धंदेपाणी केली तरी त्यामध्ये काही चुकीच नसतं. शिकलेच तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होताल असेल, पण एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले संस्कार तुमच्यावर होण्यासाठी शिक्षण गरजेचं असतं. या हेतून शिका. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट, चांगल्या मार्काने पास व्हा आणि खूप मोठं आपल्या परिवाराचं, आपल्या सर्वांना मला सुद्धा आपल्या सर्वांना आपलं नाव मोठं करायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. ऑल द बेस्ट. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून